नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स या विषयामध्ये आपण युनिट्स अँड मेजरमेंट्स हा पहिला धडा आपण चालू केलेला आहे. सुरुवातीला आपण फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय त्याचा अभ्यास केला. त्याच्यानंतर वेगवेगळ्या ज्या सिस्टीम आहेत युनिट्सच्या त्यांचा अभ्यास केला आणि SI सिस्टीम जी आहे शेवटची त्या SI सिस्टीमप्रमाणे सगळा पुढचा अभ्यास आपण करतो. त्यामुळे SI सिस्टीम आपण फॉलो करतो. आजचं हे दुसरं लेक्चर आहे. मी प्रत्येक वेळेस जे लेक्चरचे व्हिडिओ पाठवतो त्याला तिथं नंबर दिलेला असतो. आजचा जो व्हिडिओ आहे तो 2 नंबरचा आहे. हे नंबर देण्यामागचं काय कारण आहे की तुम्ही जेव्हा हे सगळे व्हिडिओ बघत असता तर तुम्ही नंबरप्रमाणे जर ते पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की आपला किती नंबरचा व्हिडिओचा अभ्यास झाला आहे, किती नंबरचं आपलं लेक्चर झालं नाही, हे सगळं तुम्हाला लक्षात येईल. तुमच्यापैकी काही विद्यार्थी मराठी मीडियमचे आहेत, काही विद्यार्थी सेमी इंग्लिशचे आहेत आणि काही विद्यार्थी इंग्लिश मीडियमचे आहेत. जे मराठी मीडियमचे आहेत त्या विद्यार्थ्यांनी मी जे मराठीमध्ये प्रत्येक शब्दांचे जे अर्थ सांगतो ते सगळे शब्दांचे अर्थ तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे की जेणेकरून तुम्हाला हळूहळू या इंग्रजी शब्दांची सवय व्हायला लागेल. जे सेमी इंग्लिश आणि पूर्ण इंग्लिश मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मात्र याची फारशी गरज नाही. जर तुम्हाला वाटत असेल की आपण देखील मराठीमध्ये त्या शब्दांचे अर्थ लिहून घ्यावेत तर तुम्ही देखील ते करू शकता. आणि दरवेळेस मी जे PDF फाईल पाठवतो त्याच्यामध्ये मी काही प्रश्न तुम्हाला दिलेले असतात, प्रश्न आणि उत्तरं दिलेले असतात. ते सगळे प्रश्न आणि उत्तरं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओसोबत एक PDF फाईल पाठवत असतो. त्यामध्ये प्रश्न आणि उत्तर असतात, ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे की जेणेकरून तुम्हाला त्याचा अभ्यास पण होईल आणि तुमच्या हाताखालून पण जाईल. ओके, आपण आता सुरू करूयात युनिट्स अँड मेजरमेंट्स या चॅप्टरमधला दुसरं लेक्चर. तर आज आपण बघणार आहोत फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी, फंडामेंटल युनिट आणि डिराइव्ड युनिट. फंडामेंटल हा जो शब्द आहे या शब्दाचा अर्थ आहे मूलभूत. हा जो फंडामेंटल शब्द आहे त्या फंडामेंटल शब्दाचा अर्थ काय? मूलभूत. मूलभूत म्हणजे बेसिक क्वांटिटी किंवा फिजिकल क्वांटिटी दोन्हीपैकी एक काही आपण म्हटलं तरी चालेल. मूलभूत भौतिक राशी किंवा बेसिक फिजिकल क्वांटिटीज असं आपण त्याला मराठीत म्हणायचं आहे. जेवढ्या फिजिकल क्वांटिटी आपल्याला माहिती आहेत, जेवढ्या आपल्याला झालेल्या आहेत, ज्या फिजिकल क्वांटिटीज ज्या भौतिक राशींचा आपण भौतिकशास्त्रामध्ये म्हणजे फिजिक्समध्ये 9वी 10वी पर्यंत जो अभ्यास केला त्या सर्व फिजिकल क्वांटिटीचे 2 भाग आपण करत आहोत. एक आहे फंडामेंटल आणि दुसरा आहे डिराइव्ड. फंडामेंटल म्हणजे मूलभूत आणि दुसरं डिराइव्ड म्हणजे साधित. फंडामेंटल म्हणजे काय? मूलभूत. आणि दुसरा प्रकार काय म्हटलं मी? डिराइव्ड. डिराइव्डला काय म्हणायचं मराठीमध्ये? साधित भौतिक राशी. फंडामेंटल मूलभूत भौतिक राशी. आता हे साधित भौतिक राशी किंवा मूलभूत भौतिक राशी ह्याचं काय अर्थ काय ते आपण बघूया आणि मग पुढे आपण जाऊया. ज्या फिजिकल क्वांटिटीज तुम्ही बघितल्या त्या जर आपण एक आठवल्या तर आपण काय करूया, काही फिजिकल क्वांटिटी डाव्या बाजूला लिहूया आणि काही उजव्या बाजूला लिहूया. बघा आता मी आता काही फिजिकल क्वांटिटी इथं डाव्या बाजूला लिहितो आणि काही फिजिकल क्वांटिटी उजव्या बाजूला लिहितो. जसं आता तुम्हाला मी विचारलं तुम्हाला जी माहीत असलेली एखादी फिजिकल क्वांटिटी सांगा असा तुम्हाला जर मी प्रश्न विचारला आणि तुम्ही सांगितलं, काय सांगितलं? समजा तुम्ही म्हणालात व्हेलॉसिटी किंवा स्पीड. मी स्पीड उजव्या बाजूला लिहिणार. नंतर तुमच्यापैकी काही जणांनी सांगितलं मला लेंथ. मी लेंथ इकडे डाव्या बाजूला लिहिणार. नंतर काही जणांनी मला सांगितलं मास. मी डाव्या बाजूला लिहिणार मास. नंतर काही जणांनी मला सांगितलं तुमच्यापैकी एरिया ही एक फिजिकल क्वांटिटी आहे. एरिया मी उजव्या बाजूला लिहिणार. अशा प्रकारे तुम्ही ज्या ज्या भौतिक राशी मला सांगणार त्याचे मी 2 भाग करणार.
डाव्या बाजूला काही लिहिणार आणि उजव्या बाजूला काही लिहिणार. आता डाव्या बाजूला मी जी लिहिली आहे ती कुठली आहे आणि उजव्या बाजूला जी लिहिली आहे ती कुठली आहे बघूया आपण. लेंथ. आता पहिली पहा, लेंथ. एखाद्या वस्तूची लेंथ मोजायची आहे, एखाद्या वस्तूची लांबी मोजायची आहे, तर आपण ती लांबी किंवा ती लेंथ डायरेक्टली मोजतो. आपण लेंथ मोजायचं म्हटल्यानंतर आपण तिथं स्पीडचा विचार करतो का, किंवा त्याचा एरिया बघतो का, किंवा त्याचं मास बघतो का. म्हणजे लेंथ ही अशी भौतिक राशी आहे की जी कुणावर अवलंबून नाही. लेंथ इज दॅट फिजिकल क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड अपॉन एनी अदर फिजिकल क्वांटिटी. अशी फिजिकल क्वांटिटी, अशी भौतिक राशी की जी दुसऱ्या कुठल्याही भौतिक राशीवर अवलंबून नाही. लेंथ मोजायचं आहे आपल्याला, समजा कापड घ्यायचं आहे, 2 मीटर कापड घ्यायचं आहे, तर तो दुकानदार काय करतो, सरळ 1-1 मीटरचं त्याच्याकडे पट्टी असते, तर तो कापड घेतो आणि 1 मीटर पट्टीनं मोजतो, परत त्याच्या पुढं आणखी 1 मीटर, असे 2 मीटर सलग मोजतो आणि कट करतो. तिथे लेंथ मोजताना आपण बाकीच्या कुठल्याच गोष्टीचा आपण अभ्यास तिथं विचार करत नाही. म्हणजे लेंथ ही अशी भौतिक राशी आहे की ती कुणावरच अवलंबून नाही, आणि म्हणून या फिजिकल क्वांटिटीला काय म्हणायचं, मूलभूत म्हणजे फंडामेंटल. तसंच मासचंही आहे. मास म्हणजे एखाद्या वस्तूचं वस्तुमान मोजायचं आहे. समजा आपण किराणा दुकानात गेलो आणि आपण त्याला म्हटलं, मला प्लीज गिव्ह मी 5 kg ऑफ शुगर, तर तो काय करेल, 5 किलो साखर डायरेक्टली त्या तराजूमध्ये टाकेल आणि एकीकडे 5 किलोचं माप ठेवेल आणि तुम्हाला तराजू करून वजन करून तुम्हाला देईल, बॅलन्स करून देईल. मास जर मोजायचं असेल एखाद्या वस्तूचं, तर तिथं त्याचा व्हॉल्यूम मोजतात का, किंवा त्याचा डेन्सिटी मोजतात का, किंवा त्याचा स्पीड मोजतात का, किंवा टाईम किती वाजले बघतात का, काही बघत नाहीत. डायरेक्टली मास मोजतो आपण. अशी फिजिकल क्वांटिटी की जी कुणावरही अवलंबून नाही, त्यांना म्हणायचं फंडामेंटल. म्हणजे डाव्या बाजूला मी जी लिहिली आहे ती कुठली आहे, फंडामेंटल. तर उजव्या बाजूला लिहिलेली फिजिकल क्वांटिटी बघूया आपण. आता स्पीड पहा. स्पीड कसा काढतो आपण, स्पीडला आपण काय म्हणतो, सिम्बॉल काय देतो, व्ही, डिस्टन्स अपॉन टाईम. अंतर किती काढलं आणि वेळ किती लागला यांचा जर आपण भागाकार केला तर आपल्याला व्हेलॉसिटी मिळते. म्हणजे व्हेलॉसिटी जर मोजायची असेल तर आपल्याला डिस्टन्स माहिती पाहिजे, टाईम माहिती पाहिजे, मग आपण व्हेलॉसिटी काढणार. म्हणजे व्हेलॉसिटी किंवा स्पीड ही जी फिजिकल क्वांटिटी ती कशी आहे, डिस्टन्स आणि टाईमवर अवलंबून आहे, आणि म्हणून त्या फिजिकल क्वांटिटीला मूलभूत नाही म्हणायचं, मग काय म्हणायचं, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. आणि ही डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी, त्याला मराठीत आपण काय म्हटलं, साधित, किंवा त्याला आणखी एक नाव आहे व्युत्पन्न राशी. व्युत्पन्न, व्यू बघा इथं मराठीमध्ये इथं मी लिहून ठेवतो, व्युत्पन्न. काय गरज नाही, तरी मराठीमध्ये शब्द माहिती असणं आवश्यक नाही आहे. या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीला आपण मराठीत साधित किंवा व्युत्पन्न फिजिकल क्वांटिटी, व्युत्पन्न भौतिक राशी असं देखील आपण म्हणतो. तर आता बघा इथं स्पीड ही कशावर अवलंबून आहे, डिस्टन्स आणि टाईम. तसंच एरियाचं बघूया आपण. एरिया ही जी फिजिकल क्वांटिटी, एरिया म्हणजे काय, क्षेत्रफळ. एखाद्या वस्तूचं क्षेत्रफळ मोजायचं असेल तर आपल्याला लेंथ माहिती पाहिजे आणि ब्रेड्थ माहिती पाहिजे. मग लेंथ आणि ब्रेड्थ यांचा गुणाकार जर आपण केला तर आपल्याला मिळेल एरिया. म्हणजे तुम्हाला एरिया काढायचा असेल तर आधी लेंथ मोजायची, मग ब्रेड्थ मोजायची आणि त्यांचा गुणाकार करायचा, आणि मग उत्तर मिळेल एरियाचं. म्हणजे एरिया कशावर अवलंबून आहे, लेंथ आणि ब्रेड्थ. त्यामुळं ही जी फिजिकल क्वांटिटी आहे त्याला म्हणायचं डिराइव्ड. मग अशा भौतिक राशी की ज्या इतर कुठल्या तरी भौतिक राशीवर अवलंबून असतात त्याला आपण म्हणायचं, ओके. हे पहा आता फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, आता आपण बघूया. व्हॉट इज फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, डिफाईन फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, असा प्रश्न आहे. तर उत्तर काय पहा, दी फिजिकल क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड अपॉन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट. अशी भौतिक राशी की जी इतर कुठल्याही भौतिक राशीवर अवलंबून नसते त्याच्या मापनासाठी, त्या भौतिक राशींना म्हणायचं फंडामेंटल, म्हणजेच मूलभूत फिजिकल क्वांटिटी. फार सोपं आहे. परत एकदा बघा, दी फिजिकल क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड ऑर विच डू नॉट डिपेंड अपॉन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट. मग अशाच पद्धतीनं जर तुम्हाला डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीची जर डेफिनेशन विचारली तर काय सांगता येईल. आत्ता तुम्हाला सांगितलं डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, की जी इतर कुठल्या तरी भौतिक राशींवर अवलंबून असते. आता इथं विच डू नॉट डिपेंड असं लिहिलं आहे, विच डू नॉट डिपेंड. मग तिथं काय येणार, विच डिपेंड्स म्हणजे काय पहा, दी फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स ऑन अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट आर कॉल्ड ॲज डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. हे पहा,
या ठिकाणी आपल्याला त्याची डेफिनेशन दिसेल, द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स ऑन वन ऑर मोर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट. दुसऱ्या भौतिक राशींवर, दुसऱ्या मूलभूत भौतिक राशींवर, मग ती एक असेल किंवा दोन असतील किंवा जास्त असतील. जसं मगाशी आपण एरिया काढायचं म्हटलं की लेंथ आणि ब्रेथ दोन भौतिक राशी. जर व्हॉल्यूम काढायचं असेल तर आपण काय करतो, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट, म्हणजे तिघांवर अवलंबून आहे. म्हणजे एकापेक्षा जास्त 2 किंवा 3 किती असू शकतात. म्हणून इथं म्हटलंय वन ऑर मोर, द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स ऑन वन ऑर मोर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट आर कॉल्ड ॲज डिराइव्ड क्वांटिटी. अशा पद्धतीनं डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीची डेफिनेशन आपल्याला सांगता येईल आणि फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीची विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी. ह्याचं एक्झाम्पल जर आपल्याला सांगायचं असेल तर आत्ता मी सांगितल्याप्रमाणे मास, लेंथ, टाईम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, लुमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, आणि आता नवीन 2 सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी दिलेली आहेत की ज्याला फंडामेंटल आपण म्हटलं आहे, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. बघा टोटल 7 आणि हे 2 9 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी असं आपण म्हणू शकतो. ॲक्च्युली 7च आहेत सुरुवातीचे. हे प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल हे सप्लिमेंटरी आहेत, म्हणजे नंतर आलेले आहेत. ते पुरवणी मूलभूत राशी असं त्याला आपण मराठीत म्हटलेलं आहे. तर या सगळ्यांचे जे युनिट्स आहेत त्याचा आपण पुढचा अभ्यास करूया. हा प्रश्न मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेल नक्कीच. ह्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, व्हॉट आर फंडामेंटल युनिट्स. हे जे मूलभूत भौतिक राशींचे आपण आत्ता बघितले आहे त्यांचे युनिट्स जे असतील त्याला म्हणायचं फंडामेंटल युनिट्स. द युनिट्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटी आर कॉल्ड ॲज फंडामेंटल युनिट्स. द युनिट्स used to measure fundamental quantity are called as fundamental. म्हणजे ज्या युनिट्सचा वापर आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी मोजण्यासाठी करतो त्या युनिट्सला फंडामेंटल युनिट्स म्हणायचं. तसंच आता समजा तुम्हाला प्रश्न विचारला, डिफाईन फंडामेंटल युनिट्स किंवा व्हॉट आर डिराइव्ड युनिट्स असा प्रश्न विचारला तर काय उत्तर द्याल तुम्ही? द युनिट्स यूज्ड टू मेजर डिराइव्ड क्वांटिटी आर कॉल्ड ॲज डिराइव्ड युनिट्स. हे पहा याच्या पुढं तर प्रश्न आहे इथं, डिराइव्ड युनिट्स, द युनिट्स विच आर यूज्ड टू मेजर द डिराइव्ड क्वांटिटीज आर कॉल्ड ॲज डिराइव्ड युनिट्स. आहे पहा, द युनिट्स यूज्ड टू मेजर डिराइव्ड क्वांटिटीज आर कॉल्ड ॲज डिराइव्ड युनिट्स. मग अशा प्रकारे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी, फंडामेंटल युनिट्स आणि डिराइव्ड युनिट्स असे आपण या ठिकाणी 4 डेफिनेशन्स सांगू शकतो. आता ते 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी तुम्हाला मी आत्ता जे सांगितले, कुठले मास, लेंथ, टाईम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, लुमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, हे जे आहेत हे 7 फंडामेंटल आहेत. आणि त्याच्यानंतर मी 2 सांगितले, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल, ते सप्लिमेंटरी आहेत. त्याच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती आपण घेणार आहोत. बघा हे जे मास म्हणजे वस्तुमान आपण म्हणतो त्याला, मासला काय म्हणतो वस्तुमान. लेंथ लांबी, टाईम म्हणजे वेळ, टेम्परेचर तापमान, इलेक्ट्रिक करंट विद्युत प्रवाह, लुमिनस इंटेन्सिटी तीव्रता प्रकाशाची तीव्रता, अमाऊंट ऑफ सबस्टन्स पदार्थाची मोजणे किंवा पदार्थाचं किंमत असं आपण म्हणू शकतो. त्यांची युनिट्स बघा काय काय लिहिलेले आहेत आपण, प्रत्येकाची युनिट्स बघूया आपण. मास इज मेजर्ड इन किलोग्रॅम आणि त्याचं सिम्बॉल म्हणजे त्याचं संक्षिप्त रूप काय, kg. नंतर मीटरचं स्पेलिंग बघा, METRE. मीटर 2 प्रकारचे आहेत, एक METER हे पण मीटर आहे आणि METRE हे पण मीटर आहे. मग कुठलं घ्यायचं तर हे दुसरं घ्यायचं, हे नाही घ्यायचं. हे का केव्हा घ्यायचं? हे मीटर म्हणजे एक उपकरण आहे. उपकरण म्हणजे वस्तू आहे एखादी. जसं आपलं लाईटचं बिल आपल्या दर महिन्याला जे येतं ते आपल्या घरात एक लाईटचं मीटर असतं. ते मीटर म्हणजे काय, उपकरण आहे. त्या मीटरचं स्पेलिंग आहे METR. आणि आपण हे जे मोजतो लेंथ त्याचं युनिट जे आहे ते मीटर METRE आहे. तर हा फरक आहे इथं लक्षात घ्यायचं सगळ्यांनी. उपकरण असेल तेव्हा, एखादी वस्तू असेल, एखादा इन्स्ट्रुमेंट असेल तेव्हा METR मीटर, आणि जर SI युनिट जर असेल लेंथचं तर METRE. आणि त्याचं सिम्बॉल फक्त M. नंतर सेकंद याचं S, टेम्परेचरचं युनिट केल्विन, त्याचं सिम्बॉल K, कॅपिटल K आहे पहा, बिग K. आणि इलेक्ट्रिक करंटचा ॲम्पियर, तसं त्याचं सिम्बॉल आहे A, कॅपिटल A आहे, स्मॉल a नाही. कॅन्डेलाचं लुमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला आणि त्याचं सिम्बॉल
CD अमाऊंट ऑफ सबस्टन्सचं युनिट आहे मोल आणि सिम्बॉल MOL. अशा प्रकारे हा जो टेबल आहे हा टेबल इम्पॉर्टंट आहे. या टेबलचा नीट अभ्यास करायचा आहे सगळ्यांनी आणि हे 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी तुम्हाला पाठ झाले पाहिजेत. अशा पद्धतीनं या 7 फिजिकल क्वांटिटी आणि त्याच्यानंतर पुढचे 2 सप्लिमेंटरी ते कुठले आहेत, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. तुम्ही टेक्स्टबुक तुमच्या सगळ्यांकडे आहे, तुम्ही टेक्स्टबुक विकत घेतलेलं आहे, त्यामध्ये तुम्ही बघायचं आहे, ते टेक्स्टबुक पण वाचायचं आणि अभ्यास करायचा आणि हे नोट्स मी जे दिलेले आहेत ह्या नोट्स सगळ्या वहीमध्ये लिहून काढायचे. त्याचप्रमाणे पुढचं डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, दी फिजिकल क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड विच डिपेंड्स ऑन वन ऑर मोर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. याचं एक्झाम्पल मी सांगितल्याप्रमाणे एरिया, व्हॉल्यूम, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, फोर्स, खूप उदाहरणं आपल्याला सांगता येतील अशी वेगवेगळी की जी डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी ती कशावर तरी अवलंबून आहेत. त्याच्यानंतर डिराइव्ड युनिट्स, द युनिट्स यूज्ड टू मेजर डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज आर कॉल्ड एज डिराइव्ड युनिट्स. एक्झाम्पल एरिया कसा मोजतो आपण, लेंथ इंटू ब्रेड्थ. त्याचं मग लेंथ इंटू ब्रेड्थ एरिया, मग लेंथचं युनिट मीटर, ब्रेडचं मीटर, मीटर इंटू मीटर मीटर स्क्वेअर, मग मीटर स्क्वेअर असं लिहायचं पहा, मीटर स्क्वेअर आणि सिम्बॉल चा स्क्वेअर. नंतर व्हॉल्यूम कसं मोजतो आपण, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट, मग ह्याचं तिघांचं युनिट मीटर 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 क्यूब, त्यामुळे युनिट काय झालं पहा, मीटर क्यूब. हे पहा इथं मीटर क्यूब आणि क्यूब. नंतर व्हेलॉसिटी कशी काढतो आपण, डिस्टन्स अपॉन टाईम, डिस्टन्सचं मीटर, टाईमचं सेकंद, म्हणजे मीटर पर सेकंद. हे पहा मीटर पर सेकंद. त्याच्यानंतर ॲक्सेलरेशन कसं काढतो आपण, ॲक्सेलरेशनचा काय फॉर्म्युला आहे, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम, जो वेगात बदल झाला आहे तो आणि टाईम यांचा रेशो. चेंज इन व्हेलॉसिटीचं काय युनिट आहे, मीटर पर सेकंद आणि टाईमचं सेकंद, म्हणजे मीटर अपॉन सेकंद इंटू सेकंद, सेकंद स्क्वेअर म्हणजे मीटर पर सेकंद स्क्वेअर. हे पहा मीटर पर सेकंद स्क्वेअर असं ॲक्सेलरेशनचं युनिट या ठिकाणी आपल्याला मिळणार. त्याच्यानंतर फोर्सचं युनिट आहे न्यूटन, सायंटिस्टचं नाव आहे, आपण ते N डायरेक्टली लिहायचं, बिग N. त्याच्यानंतर वर्कचं युनिट आहे जूल, त्याचं सिम्बॉल लिहायचं बिग J. हे केव्हा कॅपिटल लिहायचं केव्हा स्मॉल लिहायचं याचे काही रूल्स आहेत, ते रूल्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्याबद्दलचा एक प्रश्न आहे तो पुढे आपण बघणार आहोत. तर अशा प्रकारे आपण आज 4 प्रश्नांचा अभ्यास केला. कुठले 4 प्रश्न, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि फंडामेंटल युनिट, हे 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी त्याचे युनिट्स. त्याच्यानंतर डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आणि डिराइव्ड युनिट्स, हे काही उदाहरणं एक्झाम्पल या ठिकाणी आपण डिराइव्ड युनिट्सची लिहिले. तर हे सगळे प्रश्न तुम्ही वहीमध्ये लिहून काढा, कालचे पण आणि आजचे पण, जसे जसे मी पाठवतो तसे, आणि मग आपण एक एक पुढे जाऊया. काही शंका असेल, काही तुम्हाला कळत नसेल, काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. मला डायरेक्टली माझ्या व्हॉट्सॲप अकाउंटला, हा नंबर जो आहे त्या व्हॉट्सॲप अकाउंटला तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता की मला हे समजलं नाही, किंवा काय तुमचं नाव आधी लिहायचं, नाव लिहिल्यानंतर मग तुमचं काय शंका असेल ते पुढं विचारायची, मी त्याप्रमाणे तुम्हाला त्याचा आन्सर देईन. ओके, थँक्यू.